दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। नाशिक रोडच्या जेल रोड परिसरात असलेल्या राहुल नगर भागातील पारा अव्हेन्यू सोसायटीमध्ये लिफ्ट कोसळून 4 जण गंभीर जखमी झाले आहे। लिफ्टमध्ये बिघाडाबाबत वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे। नाशिक रोड येथील राहुल नगर परिसरातील पारा अव्हेन्यू सोसायटीमध्ये ही भीषण घटना घडली। लिफ्ट तळमजल्यावरून 4थ्या मजल्याकडे जात असताना 3ऱ्या मजल्याजवळ वायर रोप तुटल्याने लिफ्ट थेट तळमजल्यावर कोसळली। या दुर्घटनेत 4 जण गंभीर जखमी झाले आहे। जखमींमध्ये गौरी अभिजित मकवान, हर्षित मकवान, वैभवी मकवान आणि मनस्वी मकवान यांचा समावेश आहे। सर्व जखमींवर नाशिक रोड येथील ओम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे। यामध्ये गौरी मकवान या 3 महिन्यांच्या बाळंतिणी असून त्यांच्या मुलीच्या बारशाच्या कार्यक्रमादरम्यान ही दुर्घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे। अपघातात गौरी यांच्या दोन्ही पायांना फ्रॅक्चर झाले आहे। दरम्यान गेल्या 2 महिन्यांपासून लिफ्टमध्ये वारंवार बिघाड होत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली होती। मात्र बिल्डर किसन चंद्रकांत पोखर आणि संबंधित लिफ्ट कंपनीकडून या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे। वारंवार तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून हा गंभीर अपघात झाला, अशी प्रतिक्रिया जखमींचे नातेवाईक आणि रहिवाशांनी व्यक्त केली आहे। या प्रकरणी सोसायटीतील रहिवाशांनी बिल्डर आणि लिफ्ट कंपनी विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण काय याचा शोध घेतला जात आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे। दरम्यान या घटनेनंतर संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक।